हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 हा एक्झाम यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत जून महिन्यामध्ये कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामिनेशनसाठी जे विद्यार्थी प्रिपेअर होत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असू शकते, कारण ओल्ड सिलेबसनुसार होणारा आणि ऑफलाईन पद्धतीने होणारा हा शेवटचा एक्झाम असू शकतो. फ्रेंड, या आधी UGC मार्फत एक नोटिफिकेशन येऊन गेलेलं आहे. त्यांच्या मार्फत नवीन सिलेबस ते लवकरच अपडेट करणार आहे आणि 2026चा सेट एक्झाम हा जून महिन्यामध्ये कंडक्ट होईल. त्यासाठी ओल्ड सिलेबस युनिव्हर्सिटी ठेवणार आहे असं युनिव्हर्सिटीचं इनडायरेक्टली म्हणणं आहे. पण जर तुम्ही पुढच्या एक्झामचा विचार केला 2027च्या एक्झामचा, तर तोपर्यंत सिलेबस अपडेट होईल आणि 2027च्या एक्झामला न्यू सिलेबस ते ॲड करतील. म्हणून शेवटची संधी म्हणून तुम्ही या एक्झामकडे पाहू शकता, कारण ओल्ड सिलेबसचे खूप जास्त फायदे आहेत. ते फायदे कुठले आहेत हे आपण या लेसनमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या एक्झामसाठी तुम्ही कशा प्रकारे तुमची स्ट्रॅटेजी करू शकता हे देखील या ठिकाणी शॉर्ट वेमध्ये समजून घेणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. फ्रेंड, जर तुम्ही MSc एक्झाम 2026 आणि नेक्स्ट NTVDC नेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जातो. म्हणजेच हा कोर्स जर तुम्ही बारकाईने प्रॉपरली कव्हर केला तर अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडत नाही, अदर कुठल्याही बाजारातून पुस्तकं घेण्याची गरज पडत नाही किंवा अदर कुठलाही नोट्स तुम्हाला रेफर करण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल प्रॅक्टिस सहित पेपर फर्स्ट या ठिकाणी कव्हर करून दिला जातो. ठीक आहे, या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचे फीडबॅक त्या वेळेस मी यूट्यूबवर शेअर केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता 2025चा म्हणजे लेटेस्ट मागच्या वर्षीचा एक्झाम होता. त्या एक्झाममध्ये काही विद्यार्थ्यांनी पेपर फर्स्टमध्ये 92, 90, 88, 84 इतके मार्क मिळवलेले आहेत. तुम्ही देखील चांगल्या प्रकारे स्कोर करून MSc एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. ठीक आहे, खूप सारे विद्यार्थी 2025च्या MSc एक्झामला क्लिअर करू शकलेले आहेत. आपल्या कोर्समधले सर्वांचे रिझल्ट आणि फीडबॅक यूट्यूबवर तुम्हाला अवेलेबल आहेत. ठीक आहे, खूप चांगल्या प्रकारे पेपर फर्स्ट तुमचा कव्हर होईल. पूर्णपणे सिलेबस, त्या संदर्भात थेरॅटिकल बॅकग्राऊंड, त्यानंतर त्या संदर्भात MCQs, डेमो पेपर या सर्व गोष्टी आपण या कोर्समध्ये प्रोव्हाइड करत असतो. म्हणूनच ते यावर्षी जवळपास 500हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. या कोर्सचं थोडक्यामध्ये स्ट्रक्चर समजून घ्यायचं झालं तर 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर यामध्ये प्रोव्हाइड केले जातात. त्यामार्फत 10 युनिट आपण कंप्लीट करतो. हे युनिट कंप्लीट करत असताना त्या संदर्भात सर्व गोष्टी लक्षात राहाव्यात. एक्झामिनेशनमध्ये मार्क वाढावेत त्या अनुषंगाने काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स आपण या ठिकाणी अप्लाय करतो. त्या देखील याच कोर्समध्ये तुम्हाला शेअर केल्या जातात. या कोर्समध्ये एक्झामिनेशनपूर्वी रिव्हिजन लेक्चर प्रोव्हाइड केले जातात. त्याचबरोबर MSc एक्झामचे जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते डिटेलमध्ये सोडून दिले जातात. प्रत्येक क्वेश्चन त्याचे ऑप्शन बारकाईने ॲनालिसिस केले जातात. या कोर्सचा वापर तुम्हाला MScला तर होईलच, पण त्याचबरोबर जर तुम्हाला NTVDC नेट एक्झाम द्यायचं असेल तर त्यासाठी देखील हा कोर्स उपयुक्त आहे. आणि त्याचबरोबर कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर पेट एंट्रन्स तुम्हाला द्यायची असेल तर त्या पेट एंट्रन्सचा देखील याचमध्ये सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जाईल. सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर. ओरिजिनल पेपर सारखेच डेमो पेपर या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रोव्हाइड केले जातात. एक्झाम आधी जवळपास 1 महिना या क्वेश्चन पेपर मार्फत तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाते, जेणेकरून एक्झामला तुमचं प्रॉपर टाईम मॅनेजमेंट होतं आणि एक्झामला तुमचे एरर असतील किंवा मिस्टेक असतील त्या कमी होतात. अल्टिमेट तुम्ही पाहिलं विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा 90%पेक्षाही जास्त जातो. ठीक आहे, म्हणजे पेपर फर्स्टमध्ये 92 स्कोर करणं हा एक मोठा स्कोर आहे. तो आपल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलेला आहे. ठीक आहे, कारण काय असतं, चुका जर तुम्ही कमी केल्या ना ॲटोमॅटिकली तुमचा स्कोर वाढतो. अभ्यास करणं वेगळी बाजू आहे, पण अभ्यास केल्यानंतर तो ॲप्लाय करताना चुका कमी करणं ही वेगळी बाजू. अनेक विद्यार्थी अभ्यास करून जातात पण एक्झामिनेशनमध्ये तरी देखील त्यांना मार्क मिळवता येत नाही. त्याचं रिझन असतं प्रॅक्टिस प्रॉपर नसते. ठीक आहे, तर प्रॅक्टिस होण्यासाठी हे डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपण या कोर्समध्ये फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, त्याचबरोबर या कोर्समध्ये डेली बेसिसवर तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड केले जातात. तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर पाहू शकता. अँड्रॉइड ॲप्लिकेशन मार्फत या कोर्सचा ॲक्सेस भेटतो. क्विज, मॉक टेस्ट देखील प्रोव्हाइड केले जातात. यामार्फत जवळपास आपण 3000+ MCQs कव्हर करतो. ठीक आहे, मॉक टेस्ट मार्फत.
या कोर्सची फी 2500. 2500 ॲट वन टाईम पेमेंट करणे पॉसिबल नसेल तर 1500 कोर्स जॉईन करताना आणि नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे देखील फी पेड करू शकता. अधिक माहितीसाठी 90 11 36 20 82 या नंबरला मेसेज करा. व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर हा कोर्स जॉईन करू शकता. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावर मेसेज करून इन्फॉर्मेशन पहा. योग्य वाटलं तर याच नंबरला पेमेंट करून तुम्ही ॲक्सेस मिळवू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, आज आपण या ठिकाणी सर्वात प्रथम ओल्ड सिलेबस या एक्झामला अप्लाय होणार आहे त्याचा फायदा कुठला हे समजून घेऊया. कारण सिलेबस चेंज होत नाही आहे याचा फायदा आहे. मग तो कुठला फायदा आहे हे पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही जर बारकाईने ॲनालिसिस केलं तर 2018ला त्यांनी नवीन सिलेबस आणला होता. ठीक आहे. आणि 2025 नंतरच ते नवीन सिलेबस परत आणणार आहे. पण 2026चा जो आत्ता एक्झाम होतोय ना त्याला तो नवीन सिलेबस अप्लाय होणार नाही आहे. कारण आणखी सिलेबस अनाऊन्स केलेला नाही आहे. म्हणून हा पण ओल्ड सिलेबसनुसारच एक्झाम होतोय. ओल्ड म्हणजे 2018ला जो सिलेबस आलाय त्यानुसार. सिंपल ना. मग आता 2027ला ते नवीन सिलेबस पुन्हा आणणार आहे. तो पुन्हा 5-6 वर्ष असेल कमीत कमी. जसं की 18ला आलता तो 26 पर्यंत आहे. सिंपल ना. आता 18ला जो सिलेबस आलता त्या सिलेबसमध्ये बरेच चेंजेस त्यांनी केले. 2018च्या आधीचा सिलेबस आणि 2018 नंतरचा सिलेबस यामध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास 40% कमीत कमी चेंजेस आहेत. ठीक आहे. मग आता तुमच्याकडे डाटा कधीपासून आहे? 2018ला तर त्यांनी सिलेबस इंट्रोड्यूस केलता म्हणजे 2019ला तो अप्लाय केलता. पहा, अनेक विद्यार्थी म्हणतात की 2018 मध्ये क्वेश्चन पेपर थोडासा वेगळा आहे. वेगळा असण्याचं रिझन काय? हा 18चा त्याहून अधिक ओल्ड सिलेबस आहे. ठीक आहे. हा 19 ते 2026चा जो सिलेबस आहे ना तो आपल्याला पाहिजे आहे MS सेट एक्झाम 2026 साठी. ठीक आहे. त्याच्या आधीचा पाण्यात काय अर्थ नाहीये. माझ्या ठिकाणी काय करायचं 2019 पासून ते 2025 पर्यंत जो पेपर होऊन गेलेला आहे. सिंपल ना. हे सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला बारकाईने पाहिजेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला 2027ला करता येणार नाहीये. कारण 2027ला सिलेबसच चेंज होणार आहे. तर या पेपरचा काही उपयोग होणार नाहीये. आत्ता हीच एक संधी आहे की हे पेपर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कशा पद्धतीने कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेत हे या ठिकाणी तुम्हाला ॲनालिसिस करता येणार आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा क्वालिफाय होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे ना प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. 2019 पासून, मी त्याच्या आधीची म्हणत नाही, 19 पासून म्हणतोय, कमीत कमी 2019 पासून ते 2025 पर्यंत जे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत MS सेट एक्झामचे ते सर्व तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. यामध्ये पेपर फर्स्टचे पण सॉल्व्ह करा, पेपर सेकंडचे पण सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि सॉल्व्ह करताना टार्गेट ठेवायचं नाहीये आज एक क्वेश्चन पेपर झालाच पाहिजे असं नाहीये. सॉल्व्ह करताना प्रत्येक क्वेश्चन अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा तो आपल्याला 1 महिन्याने जरी विचारला तरी आपण त्याचा आन्सर विसरलो नाही पाहिजे. ठीक आहे. त्याचा आन्सर पर्टिक्युलर ए ऑप्शन आहे ते एच काय आहे हे आपल्याला एक्सप्लेन पण करता आलं पाहिजे. अशा वेळी तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. आणि विद्यार्थी काय करतात, फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आहे त्याचा ऑप्शन ए हे पाठ करतात. पाठ नाही करायचं तुम्हाला. ऑप्शन एच का निवडलं, बी का नाही निवडलं, सी का निवडलं नाही, डी का नाही निवडलं, एच का, हे तुम्हाला व्हेरीफाय करायचंय, प्रॉपरली ॲनालिसिस करायचंय. अशा पद्धतीने सर्व क्वेश्चन पेपर सोडवा. ही एक शेवटची संधी आहे. 27ला ही संधी भेटणार नाही कारण सिलेबस चेंज होईल. ठीक आहे. म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत. क्वेश्चन पेपर सोडवताना प्रत्येक टॉपिक जो आहे त्या क्वेश्चनमध्ये तो टॉपिक बारकाईने ॲनालिसिस करायचा. हे जर तुम्ही खरंच सिन्सिअरली केलं ना तर गॅरंटी देतो पूर्ण सिलेबसच तुमचा एक क्वेश्चन पेपर मार्फत कव्हर होऊन जातो. ठीक आहे. कारण का 19 पासून 26 पर्यंत किंवा 25 पर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवताय. आता 19 ते 25 इतके जर क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवले जवळपास 8-9 किंवा 7-8 क्वेश्चन पेपर होतील. ठीक आहे. ते जर बारकाईने सोडवले तर सिलेबस जो आहे तो सिलेबसमधला सर्वच कंटेंट कुठल्या ना कुठल्या क्वेश्चन पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. मग तुम्हाला कळतं की या कंटेंटवरून अशा प्रकारचा क्वेश्चन आलेला आहे. मग तो टॉपिक पूर्ण वाचून जायचा. त्या टॉपिकला बारकाईने अभ्यासायचं. कारण का सेम क्वेश्चन रिपीट होत नाही पण टॉपिक रिपीट होतात. मग तो टॉपिक जर तुम्ही बारकाईने ॲनालिसिस करून गेले तर एक्झामला जर क्वेश्चन आला तर तुम्हाला तो सोडवता येतो. सिंपल ना. म्हणजे हे 4-5 महिने तुमचे राहिलेत ना त्या 4-5 महिन्यांमध्ये तुम्ही इतकं जरी बारकाईने केलं तरी पण तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. पण मी शब्द वापरतोय बारकाईने करायचं आहे. ठीक आहे. टार्गेट बेसिसवर नाही. आपल्याला कोणाला सांगायचं नाहीये मी एवढे क्वेश्चन पेपर सोडवले. ठीक आहे. आपल्याला कुठे दाखवायचं पण नाहीये. आपल्याला आपल्यासाठी सोडवायचे आहेत. मग डेली तुम्ही 2 क्वेश्चन सोडवले तर हरकत नाहीये. पण ते क्वेश्चन असे सोडवायचे ना की त्यामधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला क्लिअर झाल्या पाहिजे.
सिम्पल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कॉमर्स आहे पहा, कॉमर्समध्ये काय RBIवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. मग इथं विचारलं RBIचा ॲक्ट कुठला फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, RBIचा ॲक्ट कुठला आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते आन्सर निवडून टाकलं, इतकं संपलं नाही. RBIची सगळाच टॉपिक आहे ना तो अभ्यासायचा. मग RBIचं इस्टॅब्लिशमेंट कसं झालं, ते RBI आत्ता काय काम करते इथपर्यंत, ठीक आहे, त्याचे फंक्शन, नंतर त्याचे स्कोप असेल ते सर्व गोष्टी या ठिकाणी पाहिजे आहेत, त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे या सर्वच गोष्टी पाहिजे, ठीक आहे. म्हणजे सांगायचं काही, एक टॉपिक तुम्ही पाहिला ना, त्या टॉपिकचा डिटेलमध्ये अभ्यास करा. फक्त क्वेश्चन सोडायचं आणि सोडून द्यायचं असं नाही, ठीक आहे. डिटेलमध्ये अभ्यास करा, क्वालिफाय 100% होणार, ठीक आहे ना. आणि आत्ता पॉसिबल आहे, नंतर आपल्याला ॲनालिसिस करण्यासाठी कुठलीच गोष्ट आपल्याकडे राहणार नाही आहे, सगळं नवीन येणार आहे, ठीक आहे. सिलेबस न्यू येईल, त्यानंतर ते एक्झाम ऑनलाईन पद्धतीने करणार आहे, ऑनलाईन एक्झाम, सिलेबस न्यू, ठीक आहे, सर्व गोष्टी चेंज होतील. जे नवीन विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये उतरत आहेत ना, त्यांना याचा काही इम्पॅक्ट पडणार नाही, कारण त्यांनी अभ्यासच आधी केलेला नाही आहे. पण जे ऑलरेडी 1-2 वर्षापासून अभ्यास करत आहेत त्यांना याचा थोडासा इम्पॅक्ट होऊ शकतो, कारण त्यांना पुन्हा नव्याने काही गोष्टी वाचाव्या लागतील, ठीक आहे ना. मग या ठिकाणी मला इतकंच सांगायचं आहे की जो तुम्ही अभ्यास आत्ता करणार आहे तो पहिल्यांदा सर्व प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरपासून करा, सर्व गोष्टी पहा, त्यानंतर बाकीचा सिलेबस वगैरे ते कंटेंट करू शकता. बाकी तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लास लावला असेल, ठीक आहे, किंवा आपला कोर्स जॉईन करायचा असेल तर कोर्समध्ये जे चाललंय तेच फक्त डेली पहा, बाकी काहीच करण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. आता आपल्या कोर्समधले अनेक विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही अदर कुठला अभ्यास करायचा, काही नका करू. डेली कोर्समध्ये 35 ते 40 मिनिटाचं मॅक्झिमम लेक्चर आहे, ते फक्त डेली प्रॉपरली पहा. एक्झाम होईपर्यंत तुमच्या सर्व गोष्टी सिस्टमॅटिक वेने आम्ही कव्हर करून देऊ, अदर काही करायचं नाही, ठीक आहे ना. प्रॅक्टिस सहित त्या ठिकाणी सर्व गोष्टी कव्हर होतील. पण जर तुम्ही कोर्स वगैरे लावला नसेल, तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आधी पूर्णपणे सोडवा, त्यानंतर सिलेबस पहा. सिलेबसमधला कुठला पॉईंट आपला पेंडिंग आहे, तो आपण अभ्यासला नाही आहे, तो त्यानंतर अभ्यासा, ठीक आहे. पण पहिल्यांदा तुमची जी प्रायोरिटी आहे ती प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरला असली पाहिजे, जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर, ठीक आहे ना. बाकी जून महिन्यामध्ये MSCT एक्झाम होणार आहे, ठीक आहे, असं युनिव्हर्सिटीने एका वृत्तपत्राला सांगितलं होतं, त्यामार्फत आपण ही न्यूज पण तुम्हाला ते प्रोव्हाइड केली ती पहा. जून महिन्यामध्ये एक्झाम होईल, म्हणजेच आपल्या जवळपास 4.5-5 महिने आहेत. या 4.5-5 महिन्यामध्ये तुम्ही डेफिनेटली इझी वेने MSCT एक्झाम क्रॅक करू शकता. फक्त सिन्सिअरली अभ्यास करा, स्वतःशी प्रामाणिक करा, ठीक आहे ना. आपल्याला कोणीतरी सांगितलं म्हणून आपण अभ्यास करतोय असं ना करू, तुम्ही स्वतःहून अभ्यास करा. कोणी पाहतही तर अभ्यास करायचा आणि कोणी पाहत नसेल तर पुस्तक ठेवून झोपायचं असं नाही आहे. आपण मॅच्युअर आहोत, आपल्याला आपलं करिअर करायचं आहे, ठीक आहे, आपल्याला एक चांगला जॉब हवा आहे, त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. एक सिन्सिअर वेने प्रामाणिकपणे अभ्यास केलं तर तुम्हाला सक्सेस डेफिनेटली भेटतं, ठीक आहे. तर फ्रेंड, सर्वात पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही जर पाहिले नसेल तर ते पहा, त्यानंतर सिलेबस आहे तो तुम्ही 1 बाय 1 कंटेंट रेफर करू शकता. पण स्टार्टिंग ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरपासून करा. बाकी कोर्स वगैरे जॉईन केला तर अदर काही करण्याची गरज नाही, कोर्समध्ये सर्वच गोष्टी कव्हर होतील, ठीक आहे. हे पहा, खूप सारे विद्यार्थी म्हणजे 92 मार्क विद्यार्थ्यांना पडतायत, हा जोक नाही आहे. तुम्ही यूट्यूबवर सर्च करून पहा, ठीक आहे. 90 मार्क, 88 मार्क, 84 मार्क, 82 मार्क, 84 मार्क, हे तुम्हाला मार्क यूट्यूबवर पाहायला भेटणार नाही, ठीक आहे ना. म्हणजे यांनी कुठून कुठं कोर्स केला तर वेगळी पॉईंट, पण सिन्सिअरली प्रामाणिकपणे सर्व गोष्टी फॉलो केल्या, त्यांनी वेळ दिला त्यासाठी, ठीक आहे. जास्त वेळ नाही, डेली तुम्ही 1 तास दिला सफिशियंट आहे, खूप जास्त झाला 1 तास, ठीक आहे. एक्झामच्या आधी थोडासा वेळ जास्त द्यावा लागेल, पण डेली आत्ताच्या रुटीनमध्ये तुम्ही 40 मिनिटं ते 60 मिनिटं इतके जरी दिले ना या कोर्ससाठी तरी सफिशियंट आहे, ठीक आहे ना. इतका टाईम दिला तरी तुमचा पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल. पेपर फर्स्टला चांगला स्कोअर करता आला, पेपर सेकंडचं बर्डन तुमचं कमी होतं, ॲटोमॅटिकली तुम्ही क्वालिफाय होऊन जाता, ठीक आहे ना. म्हणजे कोर्स लावून तुम्ही क्वालिफाय झाले असं नसतं, कोर्ससाठी वेळ पण द्यावा लागतो. जे प्रोव्हाइड केलं आहे ते डेली बेसिसवर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ते सिन्सिअरली तुम्ही पाहावं लागतं. प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्यायची, ठीक आहे. तुम्हाला प्रॉपरली समजलंच अशाच लँग्वेजमध्ये सांगितलेली आहे. नाही कळाली तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून त्याबद्दल डाऊट विचारू शकता, प्रॉब्लेम नाही आहे. पण जे करताय ते सिन्सिअरली करा, ठीक आहे ना. बाकी सेल्फ स्टडी पण क्वालिफाय करता येतं, अवघड नाही, पण सेल्फ स्टडीला टाईम थोडासा जास्त द्यावा लागतो, ठीक आहे ना. कारण कोर्समध्ये तुम्हाला आम्ही कंटेंट जो प्रोव्हाइड केला आहे तो अभ्यास करून प्रोव्हाइड केला आहे, तसं सेल्फ स्टडीला तुम्हाला सर्व स्वतः अभ्यास करून गोष्टी प्रिपेअर कराव्या लागतात. बाकी तुम्ही तुमच्या वेळेने अभ्यास करू शकता. फक्त इतकं सांगाल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडायला विसरू नका, ठीक आहे. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू. आणि कोर्स जॉईन करायचं असेल त्या नंबरला मेसेज करू शकता. थँक्यू सो मच.